हेलो नमस्ते, मैं हूं विशाल मिश्रा और आप देख रहे हैं मैक्स महाराष्ट्र हिंदी। दोस्तों, जो पीछे जो आप टेंट देख रहे हैं, आपको याद होगा जब मराठा आंदोलन का पहला दिन था तब हमने यहीं पे कवर किया था ये पूरा आंदोलन। यहाँ के लोगों से हमने बात किया था जो कि अलग अलग जिले से आए थे, बीड से आए थे, नगर से आए थे, तो इनसे हमने बातें किया था। तो आज है 2 सितंबर, मराठा आंदोलन का 5वां दिन और आखिरी दिन। मैं आखिरी दिन इसलिए कह रहा हूँ क्योंकि अभी अभी जो सत्ता में बैठे मंत्री थे राधाकृष्ण विखे पाटिल और भी कई तमाम मंत्री, प्रताप सरनायक, उदय सामंत और भी कई सारे मंत्री आज मनोज जरांगे पाटिल के पास आते हैं। अपनी उनकी जो भी मांगे थी मनोज जरांगे पाटिल की और पूरे मराठा लोगों की, उन सभी की मांगों को स्वीकार करते और उनकी मांगे पूरी करते। इसके बाद मनोज जरांगे पाटिल सबकी हामी भर के इसकी घोषणा करते कि हमारी जीत हो चुकी है, हमें मराठा आरक्षण मिल चुका है। और सभी लोग इस समय काफी खुश हैं कि जो जो इनकी मांगे थी, जिस हक की लड़ाई के लिए आज वो अपने घर से निकल के कई किलोमीटर दूर यहाँ पे आज मराठा आरक्षण के लिए आज मुंबई आए थे, लड़ने के लिए आए थे, उनकी सभी मांगनी पूरी हो चुकी है। और मनोज जरांगे पाटिल ने जैसा कहा था कि आज के दिन दिवाली मनाएंगे, दिवाली। यहाँ पे देख सकते हैं सभी के सर पे गुलाल है, सभी के कपड़ों पे गुलाल है, लोगों के चेहरे पे मुस्कान है, चमकान है। ये चमकान इसलिए क्योंकि इनकी मांगे पूरी हो चुकी है। तो आप लोग की मांगे पूरी हो चुकी है? खुश हो? एकदम एकदम खुश है, एकदम खुश है, बहुत खुश है। खुश जिंदगी में इतने खुश नहीं, आज खुश है पूरा। क्या क्या मांगी थी बता सकते हैं? हमका हमारा पूरा आरक्षण का मांगी था, जो मांग था वो पूरा हो गया, हमारा सब मांग पूरा हो गया। अब मराठा खुश है? सब मराठा टोटल ऑल हम इंडिया। लोगों ने 8 दिन इस दोनों झोपड़े में निकाले, रात दिन यहाँ पे बैठ के बारिश में धूप में सब में निकाले, इसलिए आज हम बहुत खुश है। हमारे मराठा समाज के लिए आज का दिन दिवाली से भी बढ़कर है। 350 साल बाद फिर से एक बार मराठे जीते हैं और उनका हक उन्हें मिला है। तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही महिला आहे, महिला पण येते येते आणि लढते, काय सांगायचं तुम्हाला? 70 वर्षांचा दिवस, 70 वर्षात एवढा आमचा आनंदाचा दिवस उगवलाय की आमचा आनंदच गगनात मावत नाही। की आता असं वाटतं की काय करावं काय नाही। आम्ही 2 वर्ष झालं दिवाळी सुद्धा केली नाही। आम्ही एवढा मोठा संघर्ष केलाय म्हणून दादासाठी किंवा आमच्या समाजासाठी। आज आम्हाला अश्रू होत आहेत की सांगता येत नाही, सरकारनं आम्हाला एवढं सतावलं होतं की शब्दात सांगता येत नाही। आज दिवसात आम्ही 3 वेळा आमची गाडी हलवली। आम्हाला ह्या रस्त्यावर पण एवढी मोठी पोलिसांची फौज घेऊन आम्हाला गाडी तिथं ठेवू देत नव्हती। बसलं तर बसू द्यायची नाही, ती झोपलं तर झोपू देत नव्हते। आणि तिकडल्या रस्त्याला गेलं ना, तर नगर परिषदच्या रस्त्याला गेलं, त्या रस्त्याला गेलं तर तिकडं पण पोलिसांची फौज। पण आम्ही ठरवलं संघर्ष आपल्या रक्तातच आहे, संघर्ष मराठ्यांच्या रक्तातच आहे। हार मानणारच नाही। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही। आज मला एवढा आनंद झालाय किंवा माझ्या मराठी समाजाला एवढा आनंद झालाय की मी शब्दात तरी सांगू शकत नाही। आम्ही लय मोठं ह्याच्यासाठी काय काय केलंय, आमच्या जीवाला माहिती। आमच्यावर खोटे गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। आम्हाला असं म्हणजे आम्ही मीडियाच्या मार्फत सोशल मीडियावर जरी काम केलं, आम्हाला एवढ्या खालच्या पट्टीत कमेंट करून एवढा ट्रोल केलंय की आम्ही तुम्हाला मीडियाच्या समोर सांगू नाही शकत। त्या लोकांना मला सांगायचं, आज तुम्ही म्हणत होता ना 1994 ला जर शरद पवारचा काढला नाही, शरद पवारनं जरांगे पाटलांना शरद पवारचा पाय चाटला तर वगैरे, त्या कडू भाड्यांना मला सांगायचंय, अरे पाय चाटायला तर इथं कोण आलाय बघा। मराठा एकजुटीचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। भैया एवढी खुशी माझ्या जीवनात मला एवढा आनंद कधीच नहीं झाला। मी भरपूर खुश है किंवा माझा समाज भरपूर खुश है। जो ये आंसू था सिर्फ इनकी आंखों में नहीं था, ये सारे मराठाओं की आंखों में ये आंसू है और ये खुशी के आंसू है और सभी के खुशी आंखों में ये आंसू है। और भी लोग से हम बात करेंगे, सब बुला रहे, सब इसमें भावुक है, सब इसमें खुश है। बोलिए सर, क्या बोल? आमच्या मराठ्यांचा विजय जे झालेला आहे त्या विजयाचा आनंद तर आम्हाला 100% आहेच, परंतु डंके की चोट पे त्या सदावर्तेला हरवल्याचा जास्त आम्हाला आनंद आहे। त्या चित्राला हरवलेल्याचा आम्हाला आनंद जास्त आहे, त्या लक्ष्याला हरवलेल्याचा आम्हाला आनंद जास्त आहे। डंके की चोट पे मराठा जिंकलेला आहे, त्याला भी सांगा आणि जयश्री पाटलीनीला पण सांगा की आमचा मराठा जिंकलाय आणि मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन जिंकलाय।
एवढंच त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून बातमी पोचली पाहिजे. जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? लढेंगे जितेंगे हम सब करेंगे. लढेंगे जितेंगे हम सब करेंगे. आणि नितेश राणे बद्दल काय सांगायचं तुम्हाला? वो चिचुंदरी है. राणे साहब को बोला था दादा ने उसको संभालो. वो साला चिचुंदरी आजा घाट के ऊपर दिखाते हैं मराठे की ताकत. नितेश राणे हा मराठा नाहीच आहे. तो जानकुळी पण नाहीच आहे. खरं तर तो नेपाळी आहे. नेपाळी नितेश राणेचा काय? अरे 388 आमदार मराठ्याचे होते. तुम्ही आमदार लोकांनी बांगड्या घाला रे, बांगड्या घाला. ही तुम्हाला बांगड्या देते तुम्हाला. ही बांगड्या घ्या रे आमदार लोकांना. तुम्ही मराठीचे आमदार, तुम्ही छक्क्यानं टाळ्या वाजवत फिरा रे. तुम्ही टाळ्या वाजवत फिरा. आमच्या हिंदूला आम्ही घेतले. आणि सदावर्तेला मला सांगायचंय, सदावर्ते टंके के चोट पे मराठा आरक्षण घेतलं बघ ओबीसीतून. सदावर्ते आप लोग की जो मेहनत थी वो सफल हो चुकी है? हो चुकी है. और भी मन में कोई सवाल? नहीं नहीं, कुछ नहीं सवाल. हम बहुत खुश है. तो आज का दिन क्या दिवाली है? दिवाली है. हाँ. दिवाली से भी बढ़कर त्योहार है। तो गाँव कभी जाएंगे आप लोग? हम गांव जाएंगे, हम जाएंगे अभी रायगढ़। हाँ, पहला रायगढ़ पे जाएंगे महाराज के दर्शन के लिए। अब हम इधर से रायगढ़ जाएंगे, छत्रपति के दर्शन लेंगे। दादा ने बोला है 9 बजे तक बम्बई खाली करो, 9 बजे तक बम्बई खाली करेंगे। हो चालेल, कोणी भाषा चालेल. तो जैसे की अभी हाँ बोला 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 बोला. तर मी सगळ्या आपल्या मराठा बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या हिंदूच्या जी जाती आहेत त्या जातीतले सगळे कुत्रे उभे राहिले आपल्या विरोधात. पण मुस्लिम समाज आपल्या विरोधात उभा राहिलेला नाही. आपला फक्त एकच भाऊ मुस्लिम समाज आहे. मुस्लिमांनी आपल्याला भयंकर साथ दिलेली आहे. पण दुसऱ्या समाजातल्या नाही, मला काय म्हणायचं आहे, हिंदू म्हणायचं. बजरंग दल कुठं आहे? RSS कुठं आहे? आमचा 2 दिवस मराठा उपाशी राहिला होता. त्यावेळेला बजरंग दल आम्हाला कामाला आला नाही. त्यावेळेला आम्हाला RSS कामाला आली नाही. हिंदूची कुठलीही संघटना आम्हाला कामाला आली नाही. आमचा दलित बांधव दीपक केदार आणि मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी उभा राहिले. अरे खरंच त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांचं हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. एवढंच या माध्यमातून सांगतो. परंतु आम्ही हिंदू आहे ना, तर आम्ही हिंदू असताना हिंदू संघटनेने आम्हाला का विरोध केला, का आम्हाला मदत केली नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं. की हिंदू म्हणायचं. ती नितेश राणे म्हणतो मी हिंदू आहे, चान्नवकुळे मुस्लिमांच्या विरोधात बोलतो साला. अरे तेच नेपाळी, तो मराठा नाही, तो नेपाळी. लक्षात असू द्या, नेपाळीला कधीही सोडणार नाही. माझ्या जिल्ह्यात जर नेपाळी आला तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. भोसल्याची अवलाद सांगणार नाही, त्याला नाही मारलं तर. प्रथमतः मी सर्व मराठा बांधवांचा आभार मानतो. या मराठा आमदारांना माझं एक सांगणं आहे, या मुंबईमध्ये प्रत्येक सिग्नल वरती रेल्वे मल्टी आपलं जीवन उदार करत असताना 1-1 रुपये 2-2 रुपये गोळा करून या किन्नर बांधवांनी सकाळी इथं पाणी बॉटल, चहा, नाश्ता, पाण्याची सगळी व्यवस्था केली. पण हे मराठा जातीचे काही नालायक आमदार आहेत आपले असे की ते घरी बसून लोकांना सहकार्य करण्याची भूमिका करत होते. म्हणून माझं सांगणं आहे की आज आम्हाला एवढा आनंद झालाय की 350 वर्षांनंतर आम्हाला एवढा आनंद झालाय की मुंबईला मराठा काय असते ती बघायची आज वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी मला एवढं सांगणं आहे की आम्ही सकाळी आमचं एवढी हाल झालेत आमचे की आम्हाला झोपेतून उठवलं, इथं थांबायचं नाही सांगितलं. एवढा आमच्यावरती दबाव होता. आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला इथं सुद्धा थांबायचं नाही सांगितलं. तुम्ही इथं थांबायचं नाही, मुंबई खाली करायची. आम्हाला 5-5 वेळेस या ठिकाणी
आम्हाला गाडी हलवण्यास सांगण्यात आली, पण आमच्या मदतीला कोणी मराठा आमदार आला नाही, कोणी नेता आला नाही. या मुंबई मधले फक्त किन्नर बांधव आले आणि त्यांनी मुंबईमध्ये पोलिसांना विरोध करून त्यांनी सांगितलं हे काही अतिरेकी नाहीत, त्यांच्या हक्कासाठी लढतेत म्हणून त्यांना इथं राहू द्या. तुमचा 3 वाजता जो निर्णय येईल त्या 3 वाजता निर्णय आल्यानंतर हे मराठा बांधव इथं जरांगे साहेब सांगतील त्या निर्णयाचं पालन करून हे मैदान सोडतील किंवा या ठिकाणी थांबतील. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. इन्होंने काफी अच्छी बात कही. इन्होंने कहा कि इन्हें मुंबई में अपने मुंबई में ही महाराष्ट्र में मुंबई है और मुंबई जो कि महाराष्ट्र लोगों की, मराठा लोगों की है, पर उनको अपने ही जगह पे अपने ही राज्य में उनको चैन से रहने नहीं दिया जा रहा था. उनका ये टेंट है जो उनको निकालने को बार बार कहा गया, उनको खाने के लिए नहीं पूछा गया, उनको पानी पीने के लिए नहीं पूछा गया. जहाँ पे इन्होंने भी, सर ने बताया कि कोई भी मुस्लिम समाज का व्यक्ति इनको कोई भी ठेस नहीं पहुंचाया, बल्कि इनका समर्थन किया है. बल्कि अपने ही जो हिंदू समुदाय के लोग हैं, जैसे बजरंग दल हो गया, RSS हो गया, इन्हीं लोग बल्कि काम नहीं आए. बल्कि कई सारे मुस्लिम व्यक्ति इन्हें कुछ परेशानी नहीं की, बल्कि मुस्लिम लोग ने इनका सहारा बना. और भी कई सारी चीजें हमें आज देखने को मिली. जब कहते हैं ना बुरा वक्त आता है तो लोगों के असली चेहरे सामने देखने को मिलते हैं, तो कई सारे लोगों के चेहरे सामने देखने को मिल चुके. कहाँ से आप? धाराशिव है हम, धाराशिव से. अभी कहाँ जा रहे हो? धाराशिव जा रहे हैं हम. धाराशिव जा रहे हो, रायगढ़ नहीं जाओगे? पहले हम रायगढ़ जाएंगे, रायगढ़ से शिवनेरी जाएंगे, वहां से हम सीधा घर जाएंगे. घर जाने के बाद गुलाल और दीपावली पूरा फटाका विटाका पूरा फोड़ के आनंद साजरा करने वाले हैं. ज्यादा हमको हिंदी आती नहीं, लेकिन तो भी बात कर रहे हैं हम. बोला चालेल, हा? बोला मराठी बोलू. बोला. पहिल्यांदा आम्ही इथून रायगडला जाणार, इथून रायगडला गेल्यानंतर रायगडेश्वर आमच्या राजात दर्शन घेऊन परत शिवनेरीला येणार. शिवनेरी पासून परत आम्ही आमच्या घरी जाणार. आमचं गाव परांडा तालुक्यातील लोहारा गाव आहे, धाराशिव जिल्हा आहे आमचा. त्याच्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन आमचा आनंद उत्सव साजरा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये सामील होणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जीवनात सामील होणार आहोत. तो इन्होंने बताया कि अभी यहाँ से आंदोलन खत्म होने के बाद ये यहाँ से जाएंगे रायगढ़, वहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेंगे, उनका आरती करेंगे, उसके बाद ये अपने घर जाएंगे, फिर वहाँ पे जश्न मनाएंगे, जीत का जश्न मनाएंगे. और उनका मनाना बनता है, उनकी जीत है. ये टेंट था, ये टेंट में जहाँ उन्होंने 5 दिन गुजारा है. आगे आना जरा. तो इसी टेंट में उन्होंने अपना 5 दिन गुजारा किया है. ये भाई ने हमें लेके आया था. आगे ना जरा. तो इसी टेंट में इन्होंने अपना 5 दिन गुजारा किया था. यही भाई हमको लेके आए थे, जिन्होंने बोला कि आप आइए, हमारा टेंट देखिए, तंबू देखिए हमने कैसे लगाया है. फिर भी देख रहे कीचड़, देख रहे नीचे दिखाना जरा. नीचे कीचड़ है, यहाँ इन्होंने तंबू लगाया है और यहाँ पे इन्होंने 5 दिन गुजारा है. 5 दिन 5 रात, तब जाके इन्हें ये विजय मिला है. तो कैसा रहा ये 5 दिन का सफर? 5 दिन का सफर अच्छा रहा सर. जो तकलीफ हुई उससे तो अभी दुख नहीं कुछ. तकलीफ तो सह नहीं थी, हम मराठा है, तकलीफ तो सहने की आदत है हमें. अभी ये जीत की वजह से हमें और भी ताकत आ गई. खुश हो अभी? अभी बहुत खुश है. मन में कोई अभी भी कुछ बात बाकी है? कुछ नहीं बाकी नहीं अभी कुछ. चलो कब जा रहे हो फिर? आज जाएंगे. हमारे दादा का आदेश है 9 बजे तक हमको मुंबई खाली करें, उनका आदेश हम मोड़ेंगे नहीं. दोस्तों हम आशा करते हैं आपको ये वीडियो पसंद आया होगा. मैं विशाल मिश्रा और आप देख रहे हैं मैक्स महाराष्ट्र हिंदी.